विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली। 12वीचा निकाल आज होणार जाहीर। दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल। आज राज्यातील एसटी कामगारांचं 57वे अधिवेशन। रायगडच्या माणगावमधील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा। अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं। आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी। मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने विक्री। मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता। वाढत्या उष्णतेमुळे धरणांचं पाणी आटलं। मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक। राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज। मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावली विशेष अधिवेशन। इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा। भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं। बुलर सरोवरचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।